हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण महत्वाचं डेरिव्हेशन स्टार्ट केलं होतं. व्हेकल ऑन अ बँक रोड. ओके, 50% पार्ट झालाय आपलं त्यातलं. ओके, टुडे विल कंटिन्यू. सो व्हॉट वी आर डुईंग, व्हेकल ऑन बँक रोड. So I taught you what do you mean by bank road. ओके, रोडचं बँकिंग करतात म्हणजे एक्झॅक्टली काय करतात ते आपण बघितले. ओके, द आउटर एज ऑफ द रोड इज रेज्ड ओव्हर इनर एज बाय सम अँगल इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. ओके, आणि बँकिंग झाल्यावर आपण दोन इक्वेशन्स काढले होते. फर्स्ट वी कॅल्क्युलेटेड मोस्ट सेफ स्पीड. त्याचं इक्वेशन होतं VS इक्वल टू अंडर रूट RG tan थीटा. ओके, आणि मग आपण काढला होता अँगल ऑफ बँकिंग थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ V स्क्वेअर अपॉन RG. ओके, सो आपले दोन पार्ट झाले होते, सेफ स्पीड अँड बँकिंग अँगल. ओके, टुडे वी आर गोइंग टू डू पार्ट C, स्पीड लिमिट्स. आज आपण काढणार आहे स्पीड लिमिट्स. ओके, सो टुडे वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द स्पीड लिमिट्स. We are going to calculate both the speed limits, upper and lower. Okay, so याच्यामध्ये परत दोन पार्ट आहेत, अप्पर स्पीड लिमिट अँड लोअर स्पीड लिमिट. ओके, सो फर्स्ट इन स्पीड लिमिट्स, ओके, I'll teach you if your speed, that is V, is less than this value. ओके, म्हणजे पहिले जे इक्वेशन्स काढतोय मी ते कोणासाठी काढतोय, फॉर वेलॉसिटी लेस दॅन अंडर रूट RG tan थीटा. आता हे बघा, खरं तर तो Vच आहे. ओके, पण इथे दोन स्पीड काढायचे ना, एक लेस दॅन आणि एक ग्रेटर दॅन, म्हणून याला मी नाव देतो V1. ओके, सो फर्स्ट इक्वेशन काढायचंय फॉर V1 लेस दॅन अंडर रूट RG tan थीटा. ओके, म्हणजे याचा अर्थ काय रे, MV1 स्क्वेअर अपॉन R is less than n sin theta. ओके, आता तुम्ही म्हणाल सर याचा अर्थ आम्हाला कळत नाही, तेच शिकवणार आहे मी तुम्हाला. ओके, सो हे तर तुम्हाला कळत असेल की जी आपल्या व्हेकलची वेलॉसिटी आहे ती ह्या व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. ओके, सो फॉर दॅट वी आर डुईंग इट. ओके, नाउ पे अटेन्शन ऑल ऑफ यू. ओके, रिझोल्युशन आपण लास्ट लेक्चरला शिकलेलं आहे. ओके, काय करायचं बघा आता. So use colors. So this is our horizontal road. Okay, रोडचं बँकिंग केलं आपण. This is bank road. ठीक आहे, this is angle of banking theta. Okay, then this is our vehicle. हे टायर्स आहेत. ओके, डायग्रामच्या मधली ही डायग्राम लास्ट लेक्चरला पण काढली होती. ही व्हेकल आहे, ही वर खाली करत नाहीये, मी तुम्हाला सांगितलं होतं हा असा कर्व आहे. ओके, ही कर्व वर चालली. फाईन. ओके, नाव आपल्या वेलॉसिटी काय आहे, वेलॉसिटी V1 इज लेस दॅन अंडर रूट RG tan थीटा. आता असं कधीच होऊ शकत नाही. तुम्ही कुठलीही गाडी चालवा, कुठल्याही रोडवर चालवा, यू कॅनॉट मेंटेन युअर स्पीड कॉन्स्टंट. ओके, म्हणजे जर का सांगितलं 30 तर तुम्ही 30च ठेव, 30च तुमचं स्पीड राहील असं नाही सांगू शकत. तो कधीतरी 29 होईल, कधीतरी 31 पण होईल. सो इट विल चेंज. ओके, and therefore there is one more component or one more force which is acting, and that is force of friction, जो आपण लास्ट डेरिव्हेशन मध्ये कन्सिडर नाही केला. ओके, लास्ट डेरिव्हेशन मध्ये आपण फक्त म्हणजे याच्या अगोदरच्या A आणि B पार्ट मध्ये आपण फक्त दोनच फोर्स घेतले होते, वेट आणि नॉर्मल. आपण फ्रिक्शन कन्सिडर केलं नव्हतं. आता मी फ्रिक्शन पण कन्सिडर करणार आहे. फ्रिक्शन कोणामध्ये होतं रे,
फ्रिक्शन ऑलवेज टेक्स प्लेस बिटवीन द रोड अँड अ टायर. रोड आणि टायरच्या मध्ये फ्रिक्शन होत असतं. ओके, सो आता आपल्याला फ्रिक्शनल फोर्स पण कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, आता आपलं कंडिशन काय रे, आपली वेलॉसिटी सेफ स्पीड पेक्षा कमी आहे ना. ओके, अशा केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टेड अपवर्ड. तुम्ही म्हणाल अपवर्ड वरती, वरती म्हणजे वरती तसं नाही रे. अपवर्ड म्हणजे त्याला इन्क्लिनेशन म्हणतात. इकडे आला असता तर डाऊनवर्ड, इकडे गेला तर अपवर्ड. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ऑलवेज अलॉंग द रोड सरफेस. फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी रोड सरफेसला धरून असतो. त्यामुळे फॉर दिस कंडिशन V1 लेस दॅन √RJ tan थिटा, फोर्स ऑफ फ्रिक्शन Fs इज डायरेक्टेड अलॉंग द रोड. आता फ्रिक्शन कोणामध्ये होतं, टायर आणि रोड मध्ये ना, म्हणून मी इथून दाखवतो. सो ही जी ऑरेंज कलरची लाईन आहे ना, दिस इज माय फ्रिक्शनल फोर्स Fs. ठीक आहे, आता मी तुम्हाला कुठली केस शिकवतो रे, V1 इज लेस दॅन दिस. पुढची केस काय असणार आहे, V1 इज ग्रेटर दॅन दिस. मग तेव्हा कुठे येईल फ्रिक्शनल फोर्स, डाऊनवर्ड. कळलं का, फरक कळला. ओके, नॉर्मल आणि वेट नाही बदलत, फ्रिक्शनल फोर्स बदलतो. सो वेन V1 इज लेस दॅन √RJ tan थिटा, ओके, mv²/r म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स इज लेस दॅन n sin थिटा, फ्रिक्शनल फोर्स इज अपवर्ड, दॅट इज अलॉंग द सरफेस ऑफ रोड इन अपवर्ड डिरेक्शन. ओके, चला आता बाकीचं सोपं आहे. ओके, बघा हा सेंटर ऑफ मास. ओके, किती फोर्स आहेत, फर्स्ट वेट mg, वेट mg वर्टिकली डाउनवर्ड, वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. ओके, अँड नॉर्मल परपेंडिक्युलर टू सरफेस. ओके, सो आता त्या व्हेकल वर टोटल किती फोर्स आहेत रे, 3. फर्स्ट वेट mg वर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल n परपेंडिक्युलर टू रोड सरफेस, अँड force of friction between tire and road which is along the road in upward direction. ठीक आहे, कळलं. म्हणजे मगाशी आपण हा घेतला नव्हता. ओके, किंवा लास्ट लेक्चर मध्ये आपण हा घेतला नव्हता. ओके, आता हा का घेतला आपण, कारण आपण स्पीड चेंज करतोय, कमी जास्त करतोय. ठीक आहे, चला आता नॉर्मल स्टेप्स, रिझोल्युशन. ओके, पण इथं कुणाकुणाचं रिझोल्युशन आहे, दोघांचे. Fsचं पण रिझोल्युशन आहे आणि एनचं पण रिझोल्युशन आहे. आपण एनच्या रिझोल्युशननी सुरुवात करू, कारण ते सिंपल आहे. ओके, आणि आपण ऑलरेडी ते केले. बघा इकडे, so this is vertical component, this is horizontal component. चालेल. सो आता एनचं रिझोल्युशन करतोय, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. फाईन. ओके, आठवत असेल तुम्हाला, हा अँगल होता आपला थीटा, राईट. ओके, सो मी इथे दाखवतो खाली तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून. आणि हा अँगल आहे थीटा. ठीक आहे, चला आपण ट्रायंगल कंप्लीट करू. सी, आपली पहिली स्टेप काय रिझोल्युशनची, मार्क द अँगल. मार्क केला. सेकंड स्टेप, ज्याला रिझॉल्व्ह करायचं, कुणाला रिझॉल्व्ह करायचा, एन ला, म्हणजे याला ना, त्याला हायपोटेनियस करा. केला, झाला हायपोटेनियस. हा, आता थीटाची ही कुठली बाजू आहे, ऍडजसंट, म्हणजे एन कॉस थीटा. ही कुठली आहे, अपोजिट. ही आणि ही पॅरलल आहे ना, म्हणजे सेम, एन साइन थीटा. ओके, सो झालं रिझोल्युशन. सो एन कॉस थीटा, एन साइन थीटा. ओके, कुणाचं रिझोल्युशन झालं, एनचं. हे आपण केलंय ऑलरेडी, तसंच आहे. हा, आता वेगळं कोण आहे, Fs. नाव आय हॅव टू रिझॉल्व्ह Fs. ओके, नाव आता Fs मला रिझॉल्व्ह करायचं आहे 2 कंपोनंट्स मध्ये. लक्ष द्या, ऑरेंज कलरची लाईन Fs आहे. तो असं टायर मधूनच का दाखवलंय कळलं ना तुम्हाला, कारण फ्रिक्शन टायर आणि रोड सरफेस मध्ये असतं. सो हा झाला त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि हा झाला त्याचा वर्टिकल कंपोनंट. ओके, सो दिस इज हॉरिझॉन्टल, दिस इज वर्टिकल. ओके,
तो पण मी इथे काढतो म्हणजे तुम्हाला जरा मोठा व्यवस्थित दिसेल. एफ एस असं वर चाललंय. सो दिस इज हॉरिझॉन्टल कंपोनंट and this is vertical component. ओके, ठीक आहे. आता काय आपली पहिली स्टेप, मार्क द अँगल. आता नीट बघा, ही डॉटेड लाईन आणि ही डॉटेड लाईन एकमेकाला पॅरलल आहे आणि ही जी लाईन आहे दिस इज कॉल्ड एज ट्रान्सव्हर्सल. सो दिस इज अ पेअर ऑफ विच अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे हा अँगल आहे थीटा, कारण इथे पण थीटा आहे ना, थीटा. कळलं? ओके. सी हे बघा, यू हॅव टू यूज लॉट ऑफ जॉमेट्री वेन यू रिझॉल्व. ओके, पण ती जॉमेट्री तुम्हाला लिहून नाही दाखवायची, फक्त डायरेक्ट लिहायची. मग हा थीटा आहे तर हा पण थीटा आहे. ठीक आहे. चला, पहिली स्टेप झाली, मार्क द अँगल. दुसरी स्टेप काय, कुणाला रिझॉल्व्ह करायचं, एफ एस ला. ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेनियस करा. केला हायपोटेनियस, बघा 90 आहे ना, मग हायपोटेनियस. ही बाजू कुठली आहे रे, थीटाची ऍडजसंट. सो एफ एस कॉस थीटा. ही कुठली आहे, व्हाईट वाली, अपोजिट. ही आणि ही कशी आहे, पॅरलल, म्हणजे एफ साइन थीटा. सो हॉरिझॉन्टल इज एफ कॉस थीटा, वर्टिकल इज एफ साइन थीटा. एफ साइन थीटा, एफ कॉस थीटा. कळलं? सो हियर वी फिनिश्ड विथ होल रिझोल्युशन. सगळं रिझोल्युशन झालं. ओके, बघा काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. तुम्ही ना स्टेप बाय स्टेप समजून घ्या. एमजी ला रिझोल्युशन नाही करायचं. एन वर्टिकल इज एन कॉस थीटा, हॉरिझॉन्टल इज एन साइन थीटा. एफ एस इकडे चाललाय, हॉरिझॉन्टल इज एफ कॉस थीटा, वर्टिकल इज एफ साइन थीटा. क्लिअर? ओके. आता मी काय करतो, ज्यांना मी रिझॉल्व्ह केलं त्यांना फेंट करतो. त्यांना थोडस फेंट करून टाकलं का, कारण त्यांना आपण रिझॉल्व्ह करून टाकले. ते नाहीच आहेत ना आता, दे आर नॉट देअर. ओके, त्यांना रिझॉल्व्ह केलं, त्यांचे 2 तुकडे केले. मग आता टोटल कंपोनंट्स किती आहेत बघा. पहिल्यांदा टोटल 3 होते, एम जी, एफ एस, एन. ओके, आता एन चे 2 तुकडे, एफ एस चे 2 तुकडे आणि एम जी, म्हणजे टोटल कंपोनंट्स आहेत 5. 1 2 3 4 5. सो टोटल 5 कंपोनंट्स आहेत. ओके, आता नीट बघा, हा जो एन साइन थीटा आहे तो इकडे चाललाय ना. ओके, ठीक आहे. इकडे काय आहे, इकडे सेंटर आहे, आठवलं का, कर्व आहे असा. सो हिअर देर इज अ सेंटर ऑफ सर्कल, म्हणजेच त्यांनी असा एरो काढून पुस्तकात दिले. दिस इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ मोशन, म्हणजे सेंटर ऑफ सर्कल. ओके, आता हा सेंटरकडे चाललाय ना, म्हणजे हा आहे सेंट्रीपेटल. कोणी, हा सेंट्रीपेटल. त्याला बॅलन्स कोण करते, सेंट्रीफ्युगल. मग तो कुठे चाललाय, उजवीकडे. कळलं का? मग एन साइन थीटा, हे बघा इकडे कोण मोठा आहे, एन साइन थीटा मोठा आहे. कुणापेक्षा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर पेक्षा, म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स पेक्षा. कळलं आता? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज द इक्वेशन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. एन साइन थीटा इज ग्रेटर दॅन सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, ठीक आहे. रिझोल्युशन समजले. आता आपल्याला रिझल्टंट लिहायचे. रिझोल्युशन झालं. रिझल्टंट खूप सोपं आहे. ओके, कोण कोणाला बॅलन्स करते बघा. ओके, एमजी कुठे चाललंय, खाली. एमजी खाली. वर कोण चाललंय, एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा, दोघं वर चालले ना. म्हणजे एमजी ला कोण बॅलन्स करते, दोघं करतायत, एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा. वेक्टर्स मध्ये 2 वेक्टरची डायरेक्शन सेम असेल, हे सगळे फोर्स आहेत, फोर्स म्हणजे टाइप सेम आहे. एन कॉस थीटा, एफ साइन थीटा, दे हॅव सेम डायरेक्शन. सो इन वेक्टर्स दे गेट ऍडेड. ओके, त्या दोघांची होणार ऍडिशन. ओके, मग कोण आहे हा, एम जी. सो एम जी इज इक्वल टू, एम जी खाली आहे आणि हे 2 वर आहेत ना, एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा, इक्वेशन 1. ठीक आहे, कळलं? सो एमजी ला कोणी बॅलन्स केलं, एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा. ओके, ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन झालं. आता दुसरं इक्वेशन. आता नीट लक्ष द्या, इट्स नॉट डिफिकल्ट, इट्स व्हेरी इझी. ओके, बघा आता
आता व्हर्टिकल झाले सगळे, आता हॉरिझॉन्टल बघा, कोण आहे एन साइन थिटा, कोण आहे एफ कॉस थिटा, दोन आहेत ना. दोघांची डायरेक्शन कशी रे, एक इकडं एक इकडं, अपोजिट आहे. वेक्टरची अपोजिट डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायची, बरोबर आहे. पण ह्या दोघांमध्ये मोठा कोण, एन साइन थिटा. का, कारण रिझल्टंट सेंटरकडेच जातो. सो एन साइन थिटा इज बिगर दॅन एफ कॉस थिटा. मी इथं लिहिणार एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. ठीक आहे, एफ एस बरं काय, नुसतं एफ कॉस थिटाच्या ऐवजी एफ एस कॉस थिटा. ठीक आहे, त्याला बॅलन्स कुणी केला बघा, एक इकडं होता एक इकडं होता. रिझल्टंट कसा काढणार, मायनस करणार. मग डायरेक्शन जे आन्सर येईल त्याची डायरेक्शन कुणासारखी, याच्यासारखी, कारण हा मोठा आहे म्हणजे कुठे गेला, टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे जातो तो कुठला फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स. त्याचा फॉर्म्युला असतो mv²/r. इथे लिहायचं v1. कळलं, ओके. इक्वेशन समजले दोन्ही पण, ओके. नक्की रिझोल्युशन कळलं. रिझोल्युशन समजल्यावर हे 2 मिनिटात लिहिता येतं. ओके, आता काय करायचं, काय नाही, आता दोघांना डिवाइड करा. ओके, काही मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. सो डिवाइड इक्वेशन 2/1. ओके, तुमच्या बुक मध्ये डिरेक्टली लिहून दिले, मी डिरेक्टली नाही लिहून देणार, मी तुम्हाला करून दाखवतो. बघा इकडे, डिवाइड इक्वेशन 2/1. सो काय येणार, mv1²/r/mg n sin theta minus fs cos theta upon n cos theta plus fs sin theta. ओके, ठीक आहे. आता n gets cancel. v1²/rg is equal to, ओके. आता नीट बघा, इथे काय रे, n sin theta minus fs cos theta upon n cos theta plus fs. मी काय करतोय बघा आता, ओके ना. आता तुम्हाला दिसेल हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. मी प्रत्येकाला कशाने डिवाइड केलंय, एन कॉस थिटाने. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एन कॉस थिटा. काय येणार बघा, v1²/rg इज इक्वल टू nn कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन थिटा, खाली n cos थिटा 1, पुढे प्लस, ओके. इथे कॉस कॉस कॅन्सल, काय आलं, fs अपॉन n. सांगतो, इथे पण fs अपॉन n, साइन अपॉन कॉस टॅन थिटा, राईट. आता कालच्या लेक्चरला शिकवलंय fs इज इक्वल टू μs इंटू n. फॉर्म्युला आहे हा. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल, आणि हा कॉन्स्टंट म्हणजे fs अपॉन n इज μs. बरोबर, लिहून टाका इथे fs अपॉन n μs, fs अपॉन n μs. कळलं का. सी पुस्तकात ना हे 2 इक्वेशन आहेत, हे काही नाहीये, डायरेक्ट फायनल आन्सर आहे. कसं आलं काय आलं कळत नाही, हे सगळ्या स्टेप्स दाखवतोय. इथे काय केलं कळलं ना तुम्हाला, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय n cos थीटा केलं. नाउ आई राइट डाउन फायनल इक्वेशन, पे अटेन्शन. ओके, आता फायनल इक्वेशन घेतो. हा rg इकडे घ्या. ओके, काय येईल रे, rg ब्रॅकेट मध्ये tan थीटा मायनस μs अपॉन 1 प्लस μs tan थीटा, आणि लेफ्टला कोण राहिलं, v1². ओके, सो व्हॉट इज v1 अंडर रूट rg tan थीटा माइनस μs अपॉन 1 प्लस μs tan थीटा.
ओके, सो दिस इज द इक्वेशन गिवन इन युअर बुक्स. ओके, समजलं? आता व्हॉट इज दिस बघा, V1 लेस ना, V1 इज लेस देन सेफ स्पीड ना, मी ह्याला म्हणायचं मिनिमम स्पीड. काय म्हणायचं याला? मिनिमम स्पीड. त्यामुळे बुक मध्ये असं पण लिहिलंय V मिनिमम. V1 च्या जागीच V मिनिमम शब्द पण चालतो. सो काय कॅल्क्युलेट केलं आपण? दिस इज द मिनिमम स्पीड ऑन अ बँक रोड. जर तुमचा रोड बँक केला असेल तर दिस इज द मिनिमम स्पीड विच यू हॅव टू मेंटेन ऑन दॅट पर्टिक्युलर रोड. ओके, सो आज आपण कॅल्क्युलेट केला मिनिमम स्पीड. ओके, बघा समजून घ्या, डेरिव्हेशन अवघड नाहीये. काय केलं मी परत एकदा सांगतो. आपल्याला स्पीड लिमिट काढायचे, दोन्ही स्पीड लिमिट काढायचे, लोअर एज वेल एज हायर. ओके, सो आय स्टार्टेड विथ द लोअर वन. V1 इज लेस देन √RG tan theta. म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स इज लेस देन, सेंट्रिफ्युगल फोर्स इज लेस देन n sin theta. ओके, मग आपण काय केलं, सगळे फोर्सेस घेतले. आज मी एक एक्स्ट्रा फोर्स घेतला, स्टॅटिक फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, तो कसा डायरेक्टेड असेल, जर V1 कमी असेल इट इज डायरेक्टेड अपवर्ड, म्हणून तो इकडे घेतला Fs, नॉर्मल परपेंडिक्युलर टू सरफेस, वेट mg. Then I resolve n into two components, n sin theta and cos theta. Okay, Fs cos theta, Fs sin theta. ते लिहिले. ओके, मग मी बघितलं वेट खाली चाललंय mg, वरती कोण चाललंय n cos theta, Fs sin theta. बॅलन्स केला. ओके, n sin theta तिकडे, Fs cos theta इकडे, अपोजिट. दे आर बॅलन्स्ड बाय फोर्स विच इज गोइंग टुवर्ड सेंटर, सेंट्रिपेटल फोर्स. ओके, मग मॅथ्स आहे, डिवाइड इक्वेशन 2/1. मला वेलोसिटी काढायची ना, mm कॅन्सल, आय गॉट दिस इक्वेशन. ठीक आहे, सो दिस इज द स्पीड लिमिट. विच स्पीड लिमिट? मिनिमम स्पीड लिमिट, म्हणून यालाच म्हणायचं मिनिमम वेलोसिटी. ओके, आता आपल्याला काढायची आहे मॅक्झिमम वेलोसिटी. ओके, आता लवकर होईल कारण तुम्हाला आयडिया आली काय करायचं. ओके, चेंज कुठे होणार रे? चेंज इथे होणार. एन मध्ये काही चेंज होणार नाही. कुठे चेंज होणार? Fs मध्ये. तो Fs कुठे चालला होता? अपवर्ड ना, आता कुठे जाणार? डाऊनवर्ड. ओके, आपण इथेच चेंजेस करूयात. बघा, आता V1 नाही म्हणत, त्याला मी V2 म्हणतो. इथे काय येणार? V2 इज ग्रेटर दॅन √RG tan theta, म्हणजेच m V2 स्क्वेअर अपॉन R इज ग्रेटर दॅन n sin theta. ओके, एक रब करतो, इक्वेशन्स चेंज होणार आहेत का? ओके, आता बघा, बघा मी सांगितलं होतं ना तुम्हाला. आता स्पीड काय आहे रे? आता तुमच्या व्हेकलचं स्पीड सेफ स्पीड पेक्षा जास्त आहे, मोठा आहे ना. ओके, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, दोन फोर्स कोण आहे? पहिला mg डाऊनवर्ड, नॉर्मल परपेंडिक्युलर टू सरफेस. नाउ देयर इज वन मोर फोर्स, फोर्स ऑफ फ्रिक्शन. पण आता फ्रिक्शन अपवर्ड नाही जाणार, आता फ्रिक्शन डाऊनवर्ड जाणार. दिस इज फोर्स ऑफ फ्रिक्शन. हाच एवढा चेंज आहे, बाकी काही नाही. ओके, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डाऊनवर्ड. एनचं रिझोल्युशन एक्झॅक्टली सेम आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. ओके, नाउ वी हॅव टू रिझॉल्व Fs. ठीक आहे, आता Fs चं रिझोल्युशन बघा. Fs चं खाली दाखवतो पहिल्यांदा, मग वरती दाखवतो. ठीक आहे, आता ऍक्च्युली इथंच दाखवायला पाहिजे, पण ते तुम्हाला कळावं म्हणून थोडं सेपरेट दाखवतो. हा झाला व्हर्टिकल कंपोनंट, हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, सो बघा इकडे हा आहे व्हर्टिकल, हा आहे हॉरिझॉन्टल. ठीक आहे. ओके, आता नीट बघा, ही लाईन आणि ही डॉटेड लाईन पॅरलल आहेत म्हटल्यावर these are alternate angles. म्हणजे हा झाला थीटा. This is Fs, this is theta.
पहिली स्टेप झाली आपली मार्क द अँगल. केला मार्क. ओके. सेकंड स्टेप काय, ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेन्युअस करा. केला. ही कुठली बाजू, ऍडजसंट, एफ एस कॉस थिटा. ही कुठली, अपोजिट, ही नी सेम, एफ एस साइन थिटा. सो वर्टिकल कोण आहे, एफ एस साइन थिटा, एफ एस साइन थिटा. आणि हॉरिझॉन्टल कोण आहे, एफ एस कॉस थिटा. आणि हा आहे आपला एमजी. कळलं, चेंज कळलं तुम्हाला. जे रिझोल्युशन ह्या साईडला आलं होतं ते ह्या साईडला आलं, बाकी काही नाही. ओके. आता इक्वेशन आपण लगेच लिहू शकतो. ओके. तुम्हाला आता ट्रिक कळली. आपण कुणाला रिझॉल्व्ह केलं, एफ एस ला. ओके. ठीक आहे. एनचं रिझोल्युशन सेम आहे म्हणून मी परत दाखवलं नाहीये. ठीक आहे. आता चला आपण इक्वेशन्स लिहू. ओके. नाउ लुक एट. आता बघा, वर कोण आहे, एन कॉस थिटा. एन कॉस थिटा वर चाललाय. खाली कोण चाललंय रे, सर एमजी आणि एफ एस साइन थिटा. ओके. म्हणजे त्या दोघांची ऍडिशन होणार ना. सो mg प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल टू एन कॉस थीटा. कळलं, हे दोन खाली तो वर, हा पलीकडे घ्या. mg इज इक्वल टू एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा. इक्वेशन 1. कळलं, आलं इक्वेशन 1. ओके. mg आला. हा आता बघा ह्यावेळेस काय झालं रे, एन साइन थिटा पण इकडं, एफ एस कॉस थिटा पण इकडं. सो बोथ आर इन सेम डिरेक्शन. ओके. आणि त्यांना बॅलन्स कुणी केले, सेंट्रिपिटल फोर्सनी. म्हणजे कोण, एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. इक्वेशन 2. ओके. बॅलन्सिंग कळलं. बघा, हे दोन खाली चालले होते म्हणून या दोघांची ऍडिशन केली, त्याला बॅलन्स हा करतोय. हे दोघं एकाच साईडला चालले, दोघांची ऍडिशन केली, त्यांना बॅलन्स कोण करतोय, सेंट्रिपेटल फोर्स. कम ऑन, डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 करा. एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी, एम गेट्स कॅन्सल, इज इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ एस cos theta upon n cos theta minus fs sin theta. ठीक है. चला, v2 square upon rg is equal to n sin theta upon n cos theta plus fs cos theta upon n cos theta upon n cos theta upon n cos theta minus fs sin theta upon n cos theta. ठीक है, तेच केलं मी, डिवाइड बाय n cos theta. चला, n कॅन्सल, cos theta कॅन्सल, हे अख्खं कॅन्सल. ओके. साइन अपॉन cos tan. बघा इकडे लिहितोय आता मी, v2 स्क्वेअर अपॉन rg इक्वल टू साइन अपॉन cos tan थीटा प्लस fs अपॉन n म्यू s अपॉन n cos theta कॅन्सल म्हणजे 1 मायनस साइन बाय cos tan fs अपॉन n म्यू s म्हणजे म्यू s tan थीटा. ठीक आहे. हा rg इकडे घ्या. v2 स्क्वेअर इज इक्वल टू rg ब्रॅकेट tan थीटा plus mu s upon 1 minus mu s tan theta. But this is square. So v2 is equal to under root rg tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. ओके. आणि मगाशी काढला होता तो मिनिमम होता कारण तो छोटा होता, आता हा मोठा आहे म्हणून यालाच म्हणतात v max. So we got two equations, minimum speed, maximum speed. आपलं हेडिंगच होतं स्पीड लिमिट्स. सो आपण दोन्ही स्पीड काढली. मी फक्त त्याच्याच खाली इक्वेशन्स लिहितो म्हणजे
तुम्हाला कंपॅरिझनला व्ही मिनिमम V1 इज इक्वल टू अंडर रूट काय आलं होतं इक्वेशन आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थीटा. हे मगाशी काढलं होतं कळलं. सो दिस इज मिनिमम स्पीड अँड दिस इज मॅक्झिमम स्पीड ऑन अ कर्व बँक रोड. ओके, आता मी म्हणू शकतो की आपलं बँकिंग ऑफ रोड कम्प्लीट झालं. ओके, बघा आपण काय केलं, आपण बँकिंग पहिल्यांदा आपण हे शिकलो बँकिंग म्हणजे काय. ओके, आणि बँकिंग अँगल म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण 4 पॉइंट्स केला. पहिला सेफ स्पीड काढला. सेफ स्पीड काढताना आपण फ्रिक्शन घेतलं नव्हतं. ओके, मग आपण अँगल ऑफ बँकिंग काढला. ओके, त्यानंतर तिसरं आपण स्पीड लिमिट काढले. किती स्पीड लिमिट काढले? 2. एक मिनिमम स्पीड आणि एक मॅक्झिमम स्पीड. ओके, न्यूमेरिकल्स मध्ये हे कसे यूज करायचे ते मी तुम्हाला शिकवेल न्यूमेरिकल्स आल्यावर. ओके, पण डेरिव्हेशन्स करून ठेवा, हे इम्पॉर्टंट आहेत खूप. ओके, आता इफ आय आस्क यू, ओके, इफ मॅक्झिमम स्पीडचे इक्वेशन बघा, इफ म्यू एस इक्वल टू कॉट थीटा, बघा म्यू एस इक्वल टू कॉट थीटा, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी. जर म्यू एस कॉट असेल तर कॉट इंटू टॅन इज 1 ना, 1 मायनस 1 इज 0. वेलॉसिटी विल बी मॅक्झिमम. ओके, वेलॉसिटी मॅक्झिमम असेल. ओके, सो मॅक्झिमम म्हणजेच इन्फायनाइट असेल. सो V2 विल बी इन्फायनाइट. ओके, आता याचा अर्थ काय रे, वेन युअर अँगल थीटा, जेव्हा तुमचा थीटा हा 45 डिग्री असतो किंवा 45 पेक्षा 1 मोठा असतो, वेन युअर थीटा इज 45 डिग्री और मोर देन 45 डिग्री, देन युअर वेलॉसिटी बिकम्स मॅक्झिमम. ओके, मग आता मला सांगा, जर मी गाडी सरळ रस्त्यावर चालवू शकतो, ओके, भिंतीवर चालू शकतो का रे? तुम्ही नाही सर, चालू शकतो. वेल ऑफ डेथ मध्ये काय केलं आपण, बघा ना, आपण इकडचा सर्फेस उचलला किती, 30 डिग्री, 40 डिग्री, 50, 90 डिग्रीने उचलला. तो रोड जो आडवा होता ना, तुम्ही असं उचलला तर किती डिग्रीने, म्हणजे मी बँकिंगच केलं ना. फक्त बँकिंग अँगल किती आहे माझा, 90 डिग्री. मग त्याच्यावर माझा जो स्पीड असेल, म्हणून वेल ऑफ डेथ मध्ये माणसं फिरू शकतात किंवा गाड्या घेऊन आपण फिरू शकतो. पण तिथं म्हणून सांगितलं ना, तिथं कुठला स्पीड काढला होता आपण, मिनिमम स्पीड काढला होता, मॅक्झिमम नव्हता काढला. मग तो मेंटेन करा तरच तुम्ही त्याच्यावर फिरू शकता, नाहीतर यू विल फॉल डाऊन. सो दे आर रिलेटेड टू दिस. ओके, म्हणजे वेल ऑफ डेथ मध्ये बँकिंगच आहे, फक्त ते 90 डिग्रीचं बँकिंग आहे, आणि तिथे तुम्ही इन्फायनाइट स्पीड मेंटेन केलं तरी काही होणार नाही. ओके, ठीक आहे. लास्ट पॉइंट. ओके, फॉर म्यू एस इक्वल टू 0, म्यू एस ची व्हॅल्यू 0 घ्या. चला सांगा, पहिलं सांगा. V इक्वल टू म्यू एस 0 आहे, म्हणजे काय आलं, अंडर रूट आर जी टॅन 0 म्हणजे टॅन थीटा. म्यू एस 0 म्हणजे 0 इंटू टॅन थीटा 0, 1 मायनस 0 इज 1. हेच इक्वेशन आलं ना, अंडर रूट आर जी टॅन थीटा. आता इकडे पण करा, क्या बरं 0, म्यू एस 0 खाली 1 वरती टॅन थीटा, हेच येईल ना. अरे बरोबर ना, म्यू एस 0 म्हणजे फ्रिक्शन नाही, आणि फ्रिक्शन नाही म्हटल्यावर आपण इक्वेशन काढलं होतं मगाशी, अंडर रूट आर जी टॅन थीटा, तेच आलं. ओके, सो असंही केलं तरी चालेल. ओके, बघा आपण काय काय बघितलं रे, आपण ह्याच्यात बँकिंग बघितलं, हे नीट करा. ओके, हे लेक्चर सारखे बघा, हे रिझोल्युशन समजून घ्या. तुमच्या पुस्तकात सगळ्या स्टेप्स नाही, मी डिटेलमध्ये लिहून दिले, हे कॉपी करा व्यवस्थित. ओके, सो हिअर वी फिनिश विथ द बँकिंग. म्हणजे आता तोच रोड जो प्लेन होता, ओके, त्याचं बँकिंग केलं, तर त्याच रोडवर मी गाडी जास्त स्पीडनी चालवली तरी ऍक्सिडेंटचे चान्सेस कमी होतील. ओके, देअरफॉर बँकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज डन. बँकिंग सगळ्यांचं करतात, रेल्वेचं पण बँकिंग होतं. ट्रेन, ओके, कसं काय, ट्रेन पण कर्वनी जाते ना कधी कधी, मग आउटर त्याला रेल्स असतात, तिथं रस्ता नाहीये, रेल्स आहेत ना, मग तिथं तुम्हाला अख्खा रस्ता उचलायची गरज नाही, रेल्स उचला फक्त. सो आउटर रेल इज रेज्ड ओव्हर इनर रेल. ओके, सो बँकिंग इज ऑलमोस्ट एव्हरीवेअर. ओके, तो आपले जे फ्लाईट्स असतात ना, ओके, फ्लाईट ज्यावेळेस टर्न घेत असतात, ओके,
ज्यावेळेस फ्लाईट टर्न घेत असते ना, म्हणजे मोठं एरोप्लेन, त्यावेळेस ते असं थोडं बेंड होतं स्वतः, म्हणजे ते पायलट करतो का, कारण त्याला माहिती आहे आपण टर्न घेतल्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स येईल ना. ओके, आता एक विचार करा, बँकिंगची गरज टू व्हीलरला आहे का फोर व्हीलरला आहे? रोड बँक करायची गरज कुणाला आहे, टू व्हीलरला का फोर व्हीलरला? तर फोर व्हीलरला आहे. का? कारण फोर व्हीलरवाला त्याची गाडी अशी नाही करू शकत. टू व्हीलरवाला काय करतो रे, त्याला कळलं ना टर्न येतोय की तो त्याची बॉडी अशी आतमध्ये बेंड करतो, म्हणजे तुम्हाला कळलं का, तो एक प्रकारे स्वतःच्या बॉडीलाच बँक करतो. रोडला बँक करण्यापेक्षा तो बॉडी बँक करतो. म्हणजे जर का आता मी गाडी चालवते, सरळ रस्ता आहे, काही प्रॉब्लेम नाही, टर्न आला तर मी असं वागतो ना, मी इकडे वाकलो, याचा अर्थ मी काय केलं, एक प्रकारे इकडचा रोड नाही उचलला, पण बँकिंग केलं ना. का? कारण मला माहिती माझ्या बॉडीवर सेंट्रिफ्युगल फोर्स येणार आहे, त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी मी बेंड करते. म्हणजे हेच फॉर्म्युले कुठे चालतात, मोटरसायकलिस्ट. ओके, तो बेंड झाला, असे प्रॉब्लेम्स आले तुम्हाला. मोटरसायकलिस्ट इज बेंडिंग ऑन अ रोड, तो बेंड झाला म्हणजे काय, हा व्हर्टिकल आहे, तो बेंड झाला म्हणजे अँगल तयार झाला. ठीक आहे, सरळ आहे, बेंड झाला, अँगल. सेम फॉर्म्युला यू कॅन यूज देअर. ओके, म्हणजे टू व्हीलरला गरज नाहीये बँकिंगची, असेल तर प्रॉब्लेम नाहीये, पण गरज नाही. फोर व्हीलरला गरज आहे, कारण फोर व्हीलर अशी नाही होऊ शकत ना. ओके, सो दॅट्स हे समजून घ्या, कारण हे डेली लाईफमध्ये आपण यूज करतोय. हे युजिंग दिस इन डेली लाईफ. ओके, ह्याच्यावर भरपूर न्यूमेरिकल्स येतात, त्यामध्ये त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर विल सी न्यूमेरिकल्स ऑन दिस. ओके, थँक्यू.